च्या माध्यमातून न भूतो न भविष्यातील एक मोठी स्पर्धा ज्या प्रकारे कामतगर टीमच्या कॅप्टनने चर्चा केली होती की आम्हाला IPL प्रमाणे खेळायला मिळतोय भव्य डे नाईट स्पर्धा आणि पहिली चाचणी स्पर्धा आहे आणि 4 संघटनांमधून या संघटनेने सर्व संघटनांना मागे सोडलंय असं म्हणूया इथून एक मोठी स्पर्धा आम्हा तुम्हा सर्वांची लेट्स प्ले गेम ऑन करायची आहे कारण की 9:36 मिनिटाचा हा वेळ झालेला आहे आणि आमच्या एक्सपर्ट स्कोरर ज्ञानेश्वर मुकादम सरांनी हा वेळ आपल्या स्कोरबुक लिहून ठेवलेला आहे म्हणजे येत्या 15 मिनिटांमध्ये 3 षटक तुम्हाला पूर्ण करायचे आहेत 20 मिनिटांमध्ये 4 षटक तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत पहिला गोलंदाज पूर्ण तयारीमध्ये शरद भोईर राईट आर्म ओव्हर द विकेटने फुलटा चेंडू कुठेतरी कट करण्याचा प्रयत्न होता ड्राइव्ह करायचं होतं कव्हर एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये डॉट चेंडूने सुरुवात कॅप्टनने केली आहे राजन पाटील वन ऑफ द बिग प्लेयर इन दापोडा भरपूर वर्ष काल ग्रामीण क्रिकेट गाजवलं या खेळाडूने आज ओपन करण्यासाठी खेळपट्टीवर आपण पाहतोय पहिला चेंडू डॉट खेळलाय शरद भोईर राईट आर्म ओव्हर द विकेट पहिला चेंडू डॉट आला त्यानंतर अजून एक डॉट वाईड यॉर्कर काही गोलंदाजी आहे एक मोठ्या खेळाडू समोर जेव्हा चांगला स्पेल पाहायला मिळतो तेव्हा येणारे चेंडू फार कठीणपूर्वक असतात भानुदास पाटील साहेबांच्या माध्यमातून षटकारांच्या हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक राजन पाटीलसाठी आहे फुलटा चेंडू पुन्हा एकदा प्ले अँड मिस लागोपाठचे 3 चेंडू डॉट केलेला आहे शरद भोईरने खडे खडे लॉफ करण्याचा प्रयत्न होता राजन पाटील लागोपाठचे 3 चेंडू डॉट होत आहेत शरद भोईरची चांगली कामगिरी पाहायला मिळते फुटवर्कचा वापर करावा लागेल एखादी सिंगल धाव आपल्या टीमचं खातं ओपन करणं फार महत्त्वाचं झालं कारण की हा 4था चेंडू आहे धावा येत नाहीयेत गोलंदाजी चांगली आहे मात्र मी देखील त्याच प्रकारचा खेळाडू आहे जरी 3 चेंडू डॉट आले मात्र हा चौकार येणं फार महत्त्वाचं होतं दबाव जो होता तो दबाव राजन पाटीलने काढलाय संघाचा क्लासिकल ड्राईव्ह गॅप मध्ये चेंडू कव्हर मध्ये शतरक्षक नव्हता तिथे आणि गॅप मधून जाणारा हा पहिला ब्रँडेड A1 क्वालिटीचा चौकार तुम्हाला पाहायला मिळाला सुरुवात होत आहे टीम वीर तानाजी दाभोडे संघाच्या धावांसाठी शतरक्षक थोडा हलवला गेलाय पॉइंटचा शतरक्षक कव्हर मध्ये घेतला गेलाय पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरतून गली पॉइंट मध्ये शतरक्षक नाहीये चाललाय चेंडू सीमा रेखा पार बॅक टू बॅक दुसरा चौकार पाहायला मिळत आहे बारी बारी सबकी बारी पहिले आपकी अब हमारी बारी है 3 चेंडू डॉट आले त्यानंतर 2 बॅक टू बॅक चौकार 3 चेंडू डॉट आल्यानंतर तो जो दबाव होता ना ज्ञानेश्वर तो पूर्णपणे कारला गेलाय राजन पाटीलच्या माध्यमातून 8 धावा धावफलकावर एक चांगली सुरुवात शरद भोईर आता विकेटच्या शोधामध्ये लवकरच थांबावं लागेल राजन पाटील या खेळाडूला शरद पुन्हा एकदा हा क्रॅकिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता या बाईस चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये डॉट चेंडूची समाप्ती 4 चेंडू डॉट पाहायला मिळाले 2 चौकार पाहायला मिळाल्या आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीवर धावा आहेत त्या म्हणजे 8 कोणत्या प्रकारचा विकेट नाहीये एक चांगली सुरुवात म्हणू शकता आपण कामतगर संघाच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण लावून घ्या वेळ जास्त आपण घेणार नाहीये सामना जेव्हा सुरू झाला तर तेव्हा 9:36 मिनिटं झालेले आहेत 2 षटकानंतर स्ट्रॅटेजिक टाइम पाणी तुम्ही मैदानाच्या मध्ये पंचांना विचारून नक्कीच घेऊ शकता क्रिकेटचे काही नियम आहेत ते तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो वारंवार तुम्ही ब्रेक घेत असाल तर मग ही स्पर्धा लांबवते षटक क्रमांक 2 टाकण्याकरिता कामतगर संघाचा गोलंदाज पूर्ण तयारी करताना पाहायला मिळत आहे सोपान आलाय फार मोठा मॅच पहिलाच मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे युट्यूबशी भरपूर प्रेक्षक जोडलेले आहेत जवळजवळ हजाराच्या संख्येने युट्यूबच्या माध्यमातून प्रेक्षक आलेले आहेत सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे सोपान राईट आर्म ओव्हर द विकेट पहिला चेंडू या षटकातील थोडंसं शतरक्षण हलवला जातोय शॉर्ट थर्डमॅन शॉर्ट फाईन देखील एक शतरक्षक लावला गेलाय पॉवर प्ले मध्ये जबरदस्त काम राहिलं होतं शरद भोईरच्या माध्यमातून ओरपी चेंडू समोर खेळलाय शतरक्षक आहे तिथे वेगाने टीमचे कॅप्टन शरद पोहोचताय एक धाव पूर्ण केली आहे दुसरा धाव घेण्याचा मूड नाहीये फलंदाजाचा
धावसंख्या 9 धावा धाव फलकावर. स्ट्राईक दिली आहे राजन पाटीलला, मात्र मागच्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये थोडंसं निराश देखील केलं होतं राजन पाटीलने. नरहरी देखील एक चांगला खेळाडू आहे. ओरपी चेंडू समोर खेळण्याचा प्रयत्न, टॉप एज चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक पोहोचू शकला नाहीये आणि आता सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करताना राजन पाटील आपण पाहतोय. येणाऱ्या फलंदाजीमध्ये स्ट्रॉंग फलंदाजी वीर तानाजी दापोडे संघाकडे, मात्र सध्या खेळपट्टीवर नरहरी आणि राजन यांची भागीदारी होते. 11 धावा धाव फलकावर. सोपान राईट हाफ ओव्हर द विकेटने. ओरपी चेंडू समोर लॉब केलाय, क्षेत्ररक्षक आहे. ओ सोपं झेल होतं, झेल होणं फार महत्वाचं होतं आणि सांगू शकले असते की मी राजन पाटीलचा झेल पकडला. मात्र एका चेंडूवर दोघांना संधी मिळाली होती, मात्र रनआउट इथे नरहरी हा फलंदाज इथे बाद झालेला आहे. यस स्ट्राईक. ओके 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 रनआउट नाहीये असं पंचांनी दर्शवलंय, कारण की चेंडू जेव्हा पकडला तेव्हा स्ट्राईक लोटेड केली नव्हती, सोडली नव्हती स्ट्राईक. चांगला निर्णय पंचांच्या माध्यमातून. 12 धावा. झेल होणं फार महत्वाचं होतं. राजनला जीवनदान देणं खतरे की घंटी वाजू शकतो ज्यावेळी कामतगर संघासाठी. हा खेळाडू शेवटपर्यंत थांबला ना तर धावा 50+ पाहायला मिळतील. सोपान पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न, बॅटची एज घेऊन फाईन लेगचा क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचला. एक सिंगल धाव कंप्लीट. एक धाव फार महत्वाची आहे. ती धावा इथे बनवण्याची प्रयत्नांची परकष्ट करताना आपण दापोडे टीम संघाला पाहतोय. धाव संख्या 13 धावा धाव फलकावर. 13 विदाउट लॉस्ट. 13 रन बिना विकेट के नुकसान पर. सोपान फुलटा चेंडू ऑन साईडला. अटॅक सुरू झालाय राजन पाटीलचा. हा पहिला ब्लास्ट पाहायला मिळतो सकाळच्या सत्रामध्ये वीर तानाजी दापोडे टीम संघाचा. राजन पाटील ऑन फायर नाव. शुरुआत हो चुकी है, ऐलान किया है करो या मरो. राजन पाटील अब शुरू करते हुए अपना खेल. षटकाराने आगाज करताना आपल्या डावाचा. 6 धावांनी धावफलकावर 19 धावा. आता मी अगोदरच सांगितलं होतं ही झेल आहे ना भरपूर महाग पडेल. सुरुवात केली आहे सोपानच्या अगेन्स्ट. अजून एक मोठा धमाका समोरच्या दिशेने उडवलाय. स्टँड अँड डिलिव्हर खडे खडे स्ट्रोक खेळला गेलाय राजन पाटीलच्या माध्यमातून. वही पुराना अंदाज, पुरानी तलवार है लेकिन धार वही है. राजन पाटिल फिर से बरस चुके हैं अब जावली कामतगर के ऊपर. क्या बेहतरीन बल्लेबाजी हो रही है. बैक टू बैक दूसरा मैक्सिमम 6. जबरदस्त खेळ पाहायला मिळतो राजन पाटीलच्या माध्यमातून. सोपानने अगोदरच सांगितलं होतं की ही झेल नाही तर नक्कीच येणाऱ्या गोलंदाजावर असलेला दबाव असेल. धाव संख्या 25 धावा सिल्वर जुबली. पंच टेक्निकल इश्यू आहे, रिव्ह्यू सध्या तरी नाहीये उपलब्ध. पंचांच्या माहिती करता नक्कीच जो आउटफील्ड डिसिजन असेल तोच तुम्हाला मान्य करावा लागेल. दोन्ही संघाच्या कर्णधारांना लक्षात घ्या. थोडंसं टेक्निकल इश्यू आहे. गोलंदाजीसाठी षटक क्रमांक 3 अमन आलाय. थोडासा टेक्निकल इश्यू आहे. पंचांच्या माहिती करता आपण जो काही निर्णय घ्याल तोच दोन्ही संघांना मान्य असावा हीच विनंती करतो. यस पंचांनी ग्रीन सिग्नल दाखवलाय आम्हाला देखील. 25 धावा धावफलकावर. राजन पाटीलला थांबवणार का कामतगर संघ हा प्रश्न निर्माण होतोय. मागच्या षटकामध्ये सोपानच्या नरहरी आता साथ देतोय, 2 धावांवर खेळत आहे. अमनला चांगली गोलंदाजी करावी लागेल, थांबवावा लागेल. पहिला चेंडू तिसऱ्या षटकाला सुरुवात. पहिला चेंडू ऑन साईडला. नरहरी देखील आपले हात खोलताना मात्र मैदानाच्या आतमध्ये आणि पहिला झटका वीर तानाजी दापोडे टीम संघाला. बॅटर आउट. असंही नरहरी 2च धावा बनवल्या होत्या. येणारा फलंदाज स्ट्रॉंग आहे त्याकरिता हा
विकेट देखील फार महत्वाचा होता दापोली टीम संघासाठी. तो विकेट मिळालाय कामतगर संघाला. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय क्रमांक 3 वर दिनेश, वन ऑफ द बिग प्लेयर दापोडा साइड. ग्रामीण क्रिकेट फॉर्मेट गाजवणारे 2 आता खेळाडू तुम्हाला खेळपट्टीवर पाहायला मिळतील. नव्या कंपनीचे चेंडू वापरले जात आहेत. लगातार सिक्सर. परफेक्टली जेव्हा मिडल होतो ना बॅटवर चेंडू तेव्हा सीमेच्या बाहेरच पाहायला मिळतो. जसं राजेंने एक समोरच्या दिशेने षटकार ठोकला होता, अगदी बॅटच्या रडार मध्ये घेतला होता. अमन, विकेट मिळाला पहिल्या चेंडूवर. दिनेश पाटील पाहूया कोणत्या प्रकारची सुरुवात करतोय. धाव संख्या 25 धावा, 1 गडी बाद. वीर तानाजी दापोडे टॉस आल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना. अमन राईट हॅम ओव्हर द विकेटने. बॅटर सज्ज होता दिनेश. अतिशय सुंदर क्लासिकल ड्राइव्ह. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक वेगाने चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करताना रनिंग बिटवीन द विकेट फार चांगली होती दिनेश आणि राजेंच्या मध्ये. धाव संख्या 27 धावा धाव फलकावर. चांगला खेळ सध्या तरी दापोडे संघाच्या माध्यमातून. 27 धावा. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू झालाय. 2 चेंडू टाकून झाल्यात. तिसरा चेंडू सुरुवात झालीये. ऑफ साइडला कडक स्ट्रोक, मात्र तितकीच चांगली फिल्डिंग, चांगली झेल पाहायला मिळते. विकेट नंबर 2 पतन होताना आपण पाहतोय. दिनेश पाटील बॅक टू डग आउट. नक्कीच रिप्ले मध्ये पाहूया. आमच्या डाव्या बाजूला टॉस बॉक्स आहे, आम्ही बघितलं ना, मात्र रिप्ले मध्ये नक्कीच पाहायला मिळते. सुंदर अशी झेल पकडली गेली आहे. अगदी बाउंड्री लाईन टच ही झेल पकडली गेली आहे. दुसरा विकेट अमनच्या खात्यामध्ये. चांगली गोलंदाजी कमबॅक करताना टीम जाली कामतगर टीम. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 4 वर राजेश आलेला आहे मैदानाच्या आतमध्ये. राजेश पाटील या वर्षी नवीन खेळाडू तुम्हाला दापोली टीम संघाच्या माध्यमातून खेळताना पाहायला मिळत आहेत. कारण की चाचणी स्पर्धा आहे. चाचणी स्पर्धेमध्ये या खेळाडूंना खेळवलं जातं सर्वप्रथम. अमन 2 धावा खर्च केल्या, 2 विकेट घेतलेल्या आहेत. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळते कामतगर संघाच्या माध्यमातून. नक्की कन्फर्म करा अमर आहे की अमन है. अमर, काही हरकत नहीं है. नाम में क्या रखा है? जब तक आप काम नहीं करोगे आपका नाम नहीं बन पाएगा. आप काम करो, आपका नाम अपने आप बढ़ जाएगा. अमर है, काही हरकत नहीं है. आमचे स्कोरर थोडंसं चेंज करून घ्या आपण. फुलटा चेंडू, चेंडू स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चाललाय आणि पंचांनी नो बॉल घोषित केलेला आहे. बीमर चेंडू आहे, त्याचा पुरेपूर फायदा घेताना राजेशला आपण बघितला. 9+2 3 धावा मिळालेल्या आहेत आणि आता पुढील चेंडू आहे फ्रीट. फ्रीट आहे आणि फ्रीट वर कोण आहे तर राजेश पाटील. 2 धावांनी राजेशचं खातं ओपन झालेलं आहे आणि धाव संख्या झाली आहे धावफलकावर 30 धावा 30. एक चांगली धाव संख्या. सर्व काही पाहायला मिळालं. चौकार, षटकार, नो बॉल, विकेट्स देखील पाहायला मिळाले. ऑफ टिकचा चेंडू बोल्ड आहे मात्र फ्रीट होता. राजेश बाल बचे. असाच वर्ल्ड कप मध्ये झाला होता. विराट कोहलीच्या समोर पाकिस्तानचे गोलंदाजी करत होते. फ्रीट वर बोल्ड झाला तर 3 धावा धावून घेतल्या होत्या विराट कोहलीने. धाव संख्या 31 धावा. राजेशला पुन्हा एकदा संधी मिळाली आहे. फ्रीट चेंडूवर बोल्ड झाला होता. अमर गोलंदाज राईट हाफ ओव्हर द विकेटने. लोअर फुलटा चेंडू बॅटची एज घेतली. शॉर्ट टर्मेनला वॉट फिल्डिंग, चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. 3 धावा वाचवल्या गेल्यात. धाव संख्या 32 धावा धावफलकावर. रिप्ले मध्ये पाहू शकता आपण बॅटची एज घेतली होती. असं वाटतं की चेंडू लॉंग स्टॉप सीमेच्या बाहेर जाईल, मात्र एकाएक पिचर मध्ये शॉर्ट तडम्यांचा क्षेत्ररक्षक पोहोचला आणि चेंडूला अडवला गेला. षटकातील अंतिम चेंडू आहे, त्याच्यावर देखील स्ट्रोक बनवता आला नाहीये. चांगली विकेट कीपिंग. डॉट चेंडू, षटक समाप्तीचा इशारा. 3 षटकांचा खेळ
इथे समाप्त झालेला आहे आणि धावा 32 धावा धावफलकावर. एक चांगली धावसंख्या म्हणता येईल, कारण की येणारा स्लॉगरचा खेळ बाकी आहे अजूनही. बरोबर 15 मिनिटं घेतलेले सर. परफेक्टली टाइम वापरला गेलेला आहे कामतगर संघाच्या माध्यमातून. आता येणाऱ्या 5 मिनिटांमध्ये हा षटक कंप्लीट करायचा आहे जॉली कामतगर संघाला. नेक्स्ट मॅच दोन्ही टीमच्या कॅप्टनने आपण संपर्क साधायचा आहे. टॉस बॉक्स मध्ये या पण रिपोर्ट करा. स्वराज कशेल आणि जय हनुमान सरवली. एक बिग फाइट, बिग मॅच यानंतर पाहायला मिळेल. जय हनुमान सरवली टीमचे कॅप्टन आणि स्वराज कशेली आपण आयोजकांना संपर्क साधा सर्वप्रथम. त्यानंतर टॉस बॉक्स मध्ये आपली तयारी ठेवायची आहे. विकास गोलंदाज स्लॉगर आहे आणि इथून राजम पाटीलला स्ट्राईक आहे. धावा बनतील का हा प्रश्न निर्माण होत आहे. 2 षटकार 2 चौकार आल्यात आतापर्यंत राजांच्या बॅट मधून. महत्वाचा षटक दोन्ही संघांसाठी. विकास सुरुवात झाली आहे शेवटच्या षटकाला. स्लॉगर आहे, हाणामारीचं षटक आहे आणि राजम पाटील आता तुटून पडताना पाहायला मिळतील. येतोय षटकार. रिप्ले मध्ये पाहायला मिळतंय ज्या प्रकारे ही गोलंदाजी पूर्णपणे शॉर्ट पिच होता आणि हिटमॅन रोहित शर्माच्या अंदाजामध्ये पुल केला होता आणि पॉवरफुल षटकार पाहायला मिळाला. चांगला खेळ पाहायला मिळतोय राजन पाटीलच्या माध्यमातून. वैयक्तिक 30 धावांवर खेळत आहे खेळपट्टीवर. अजून एक बॅची चेन गॉन, विकेट. बड़ी मछली जाल में फंसी भी. राजन पाटिल बैक टू डग आउट. बड़ा झटका लगता हुआ. अतिशय सुंदर अशी झेल पकडण्यात आलेली आहे विकेट कीपरच्या माध्यमातून. मयूर एस्टेनच्या मागे पाहायला मिळाला. अगदी सोडून दिला असं कदाचित वाईट देखील झाला असता, मात्र ओके ते ना अपनी अपनी सोच. एक मोठा फटका आला होता कुठेतरी खालून. एक स्ट्रोक खेळणं फार महत्वाचा होता. नवीन बॅटर विष्णू मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत 177 फोर्स आणि 76 षटकार लागलेले आहेत या स्पर्धेमध्ये. चांगली माहिती इथे मिळते आम्हाला ओम फोटोसच्या माध्यमातून. विकास कमबॅक करताना आपल्या गोलंदाजीमध्ये. विष्णू पाटील आलाय न्यू बॅटर क्रमांक 5 वर. कॅप्टन आहे. कॅप्टनला आता येणारे 4 चेंडू खेळावे लागतील खेळपट्टीवर. जय हनुमान सरवली आणि स्वराज कशेली टीमच्या कॅप्टनने लगेच रिपोर्ट करा. आपण येणारे 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. पुढचा चेंडू ओरपी चेंडू ऑन साइडला खेळलाय. काऊ कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक आहे. डीप मध्ये चांगली फिल्डिंग. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण करताना टीमचे कॅप्टन आपण पाहतोय विष्णूला. 2 धावाने संघाची धाव संख्या 40 धावा. असं वाटत होता की दापोली टीम संघ कुठेतरी 50+ पर्यंत जाईल, मात्र ज्या प्रकारे गोलंदाजी सुरू आहे नक्कीच 50च्या आतमध्ये थांबवण्याचं काम करता येतं गोलंदाज विकास. राऊंड विकेटने ओरपी चेंडू समोर उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे सरळ त्याच्या हातामध्ये. अजून एक धक्का. विकेट. सुपर गोलंदाजी जॉली कामतगर. जबरदस्त खेळ सध्या कामतगर संघाच्या माध्यमातून. ओरपी चेंडूचा पुरेपूर फायदा घेता आला नव्हता. डिस्टन्स कव्हर करू शकले नाही. क्षेत्ररक्षक होता सरळ त्याच्या हातामध्ये. सुंदर अशी झेल पाहायला मिळाली. शरद भोईर टीमचे कॅप्टन आहेत आणि अतिशय जबरदस्त खेळ सादर करताना आपण पाहतोय. नवीन फलंदाज सुवास आलेला आहे. येणारे 2 चेंडूचा खेळ बाकी आहे, त्यानंतर आपण टॉस करणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण पोहोचा, कारण की शेवटचे 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. जय हनुमान सरवली आणि स्वराज कशेली. जर दोन्ही कॅप्टन उपस्थित नसतील तर तुम्हाला षटक जो आहे पॅनल्टी लागेल. लक्षात घ्या, कमी षटकांचे सामने खेळवले जातील अशा आयोजकांच्या सूचना आहेत. या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आपण. मोठा फटका खेळायचा होता. कंट्रोल हा स्ट्रोक पाहायला मिळतोय. मिड विकेट क्षेत्रामधून क्षेत्ररक्षक वेगाने. एक सिंगल धाव पूर्ण झालेली आहे.
एका धावाने धाव फलक आता 41 धावा धाव फलकावर. शेवटचा चेंडू आखरी गेंद बची आहे. लास्ट बॉल टू इनिंग. शेवटचा चेंडू आहे आणि शेवटचा चेंडू एखादा मोठा फटका येईल का? राजेश प्रयत्न करेल का पाहूया आपण. शेवटचा चेंडू मिस टाइम झालाय हवेमध्ये. सेफ लँडिंग झालंय. 2 धावा देखील पूर्ण केल्या. तिसरा धाव घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र फक्त 2च धावा घेता आलेल्या आहेत. तर अशा प्रकारे पहिला डाव इथे समाप्त होता आहे. टोटल धाव संख्या झाली आहे ती धाव फलकावर 43 धावा. 44 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. प्रति षटकामागे 11 धावाची सरासरी इथे ठेवण्यात आलेली आहे दापोडे संघाच्या माध्यमातून जॉली कामतगर संघाच्या अगेन्स्ट. तर मी दोन्ही टीमच्या कॅप्टनला आवाज देतोय की आपण टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचं आहे. जे हनुमान सरोली आणि स्वराज्य कशेली टीमचे कॅप्टन आपण चला टॉस बॉक्स मध्ये या. आपण वारंवार सर्व कॅप्टनला वेळेवर बोलूया कारण की वेळेवर स्पर्धा संपन्न झाली तर वेळेवर सर्व घरी जातात. काल देखील भरपूर वेळ झाला होता. प्रत्येक जण आपला काम धंदा नक्कीच पूर्ण करूनच क्रिकेट खेळत असतात. त्या गोष्टीकडे आपण लक्ष द्यायचं आहे. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं दापोडे संघाने. दोन्ही संघांची उपस्थिती नाहीये. आपण दुसऱ्या डावाला सुरुवात करूया आणि जेव्हा दुसऱ्या डावाला सुरुवात होईल याच गावाचा गोड आवाज कालीराम केनी सरांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल.
पण पाहिला तर नरळीकडे पाहिलं जातोय. जय हनुमान सरवली टीम स्पेशली तुमच्यासाठी आवाज असेल, कारण की स्वराज्य स्पोर्ट कशीली टीम चे संघटक किती उपस्थित आहेत. गेम ऑन. सर्वांना जय श्रीराम. राजन पाटील पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन अगदी कव्हर पंच केलाय. सुरेख फटका आहे शरद भोईर यांच्या बॅट मधून आणि पहिल्या चेंडूवर दमदार सुरुवात. चौकार. टॉमिनी एकविरा आई डीजे आबी पहिल्या चेंडूवर चौकार ठोकून सुरुवात चांगली केलेली आहे. हा चेंडू बघूया राऊंड द विकेट ना. पायचीच्या अपील आणि फलंदाज शरद भोईर पायचीच्या स्वरूपात बाद. पहिला धक्का. अनिल गुरुनाथ केनी मानकुलीकर नवीन फलंदाज सोपान आलेत. नक्कीच एक चौकार ठोकला त्यानंतर राजन पाटीलनं आपलं गोलंदाजीचं अगदी जे स्टार्ट होतं ते चेंज केलं. पहिला चेंडू ओव्हर द विकेटने टाकला, त्यानंतर दुसरा चेंडू राऊंड द विकेट. ही मोठ्या खेळाडूची खूण आहे. सोपान चेंडू अगदी 20 मध्ये केलेला आहे. बघूया राजेश पाटील उत्कृष्ट कबड्डीपटू देखील राजेश पाटील राहिले. खूप मोठं नाव आहे. दापोडे गाव म्हटलं की कबड्डी आणि क्रिकेट या दोन्ही क्षेत्रामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये या गावाचं नाव लौकिक आहे. एक गाव एक मंडल वीर तानाजी क्रीडा मंडल. कुंदनजी पाटील साहेबांच्या गावची टीम. भास्करने एक सिंगल धाव घेतलेली आहे. धावसंख्या 1-6. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. पहिल्या चेंडूवर चौकार आला होता. जय हनुमान सरवली टीम बघा आपण अधिकचा वेळ घेतो मित्रांनो. स्वराज्य स्पोर्ट कशीली टीम चे संघटक किती उपस्थित आहेत. आपण त्वरित यायचं नाणेफेकीसाठी. चांगली गोलंदाजी इथे आपल्याला पाहायला मिळते. सोपान एक सिंगल धाव, दुसरीची कॉलिंग आणि बघूया इथे निलेश याच्या हातामध्ये चेंडू सापडला नव्हता. कॉलिंग व्यवस्थित नव्हती. मात्र 2 धावा जरूर पूर्ण केले सोपान आणि भास्करनं. वेलकम आमचे शरदजी केनी नाना. 5 चेंडू 8 धावा. 11च्या सरासरीने धावा बनवायचे आहेत. पहिल्या चेंडूवर चौकार आला होता. सोपान खेळतात 3 वर. भास्कर 1 बॅटची आतली कडा घेऊन चेंडू शॉट फाईन लेग. हरिदास पाटील यांनी चेंडूला फील केलाय. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि 1-9. नक्कीच राजन पाटीलचा जो झेल सोडला होता तो झेल कामतगर संघासाठी कुठेतरी कठीण बनलेला आहे. कारण की राजनच्या बॅटमधून तब्बल 30 धावा आल्यात 13 चेंडूमध्ये. त्यामध्ये 2 चौकार 3 षटकार त्यांनी ठोकलेत. नक्कीच हरिदास पाटील आनंद पाटील आणि बंटी चौधरी हे वीर तानाजी 40+ दापोडे संघाचे खेळाडू यांच्याकडून स्पर्धेसाठी
मॅन ऑफ द मॅचचे सुंदर ट्रॉफी स्पॉन्सर झालेत. नक्की 4 या धावसंख्येवर राज्य नव्हता तेव्हा तो झेल त्यांचा सोडला आणि त्यानंतर तब्बल 26 धावांची स्फोटक खेळी त्यांनी साकारली. नवीन गोलंदाज राजेश पाटील, अनिल गोपीनाथ पाटील शेट्या या नावाने फोकस आणि फेमस आहे, आमचे मित्र आहेत. त्यांच्याकडून देखील वीर तानाजी दापोडे टीमला शुभेच्छा आहेत. धन्यवाद. वेलकम भरत पाटील, किशोर चौधरी, स्वागत आहे आपलं. छोटा बॉम्ब बडा धमाका, मी राजेशच्या बाबतीत नेहमीच म्हटलंय एक जिद्दी खेळाडू आहे. पहिल्या चेंडू अगदी निर्धाव टाकलाय. फलंदाज सोपान, इथे हा चेंडू बघूया, लेग स्ट्रिकला सोडून जाणारा चेंडू आहे. पंचांचा आलाय वाईटचा इशारा. धावसंख्या 10, 7 चेंडू 10 धावा. हा चेंडू राजेशाला पुन्हा टाकावा लागेल. डेडबॉलचा इशारा केलाय. आपल्या रनअपमध्ये कुठेतरी चुकी झाली असावी. बघूया सोपान, फुलटॉस होता, चेंडूला भिरकावून दिलाय. डीप राजू तिथे होते. डीप स्क्वेअर लेग रिझन मधून झेल कलेक्ट केलाय आणि धक्का नंबर 2 जॉली स्पोर्ट कामतगड टीम. नवीन फलंदाज अमन. अमन कामतगर संघाचा एक चांगला गोलंदाज म्हणून देखील अमर आहे. अमन नाही, सॉरी, अमर. अमन या संघातून खेळलेला आहे. बघूया अमर आलेत क्रमांक 4 वर. लॉफोटस होता, चेंडूला अगदी डीप मिड विकेट डिझाईनला खेळलाय. चुकी झालेली आहे आणि चुकीला माफी नाहीये. चेंडू जातोय सीमापार. हा येतो नशिबाचा चौकार. नक्कीच अमर चांगले खेळाडू. 2 चेंडू मध्ये 5 आले. या 5 धावा मौल्यवान त्याने बॅट मधून आपल्या जॉली स्पोर्ट कामतगर संघासाठी बनवलेले आहेत. संघाची टोटल 15. अजूनही 2 चेंडू शेष आहेत. फुलटॉस होता. बघूया चेंडूला अगदी ताकद खेळण्यासाठी मिळाली नव्हती, पुढे आले होते. फलंदाज भास्कर. 17 धावा 11 चेंडू मध्ये 2 गड्यांच्या मोबदल्यात. बरोबर 11च्या सरासरीनं 44 धावांचं लक्ष आहे. हा फटका अगदी जमिनीलगत केलेला आहे. विसेप मध्ये चेंडू जातोय दिनेश पाटीलच्या दिशेनं. 2 धावा पूर्ण केलेत. 2 धावेनं जॉली स्पोर्ट कामतगड टीम 2 ओव्हर 2 बाद 19. संदेश आपण नाणेफेकी कंप्लीट करा. संदेश पाटील भिवंडीकर. चला जय हनुमान सरवली. नक्कीच येणाऱ्या 12 मध्ये 25 धावांची गरज आहे. आपण नाणेफेकी कंप्लीट करूया.
भरत पाटील चरणमन सरवली संघाचे एक सिनियर खेळाडू संघनायक म्हणून त्यांच्या खांद्यावर जबाबदारी आहे. चला स्वराज्य स्फोट कशेली चला या नाणेफेकी करूया आपण. 12-25 12 मध्ये 19 आलेत आणि 12 मध्ये 25 शिल्लक आहेत. चला या स्वराज्य स्फोट कशेली आणि जय हनुमान सरवली या दोन संघादरम्यान आपण नाणेफेकी करीत आहोत. संदीपजी मोरे तसेच आमचे शरदनाना केनी दोन्ही चांगले खेळाडू आहेत. चांगला व्यक्तिमत्व चौथ्यावर स्पोर्ट ते आमचे शरदजी केनी तर जोशीलोन भादवर ए संघाचे इष्टरक्षक संदीप मोरे. चला या दोन्ही टीमचे नाणेफेकी करून घेऊया आपण. स्वराज्य स्फोट कशेली आणि जय हनुमान सरवली. बघा ज्या ज्या संघांनी उशिराने रिपोर्टिंग केलेली आहे त्या त्या संघाला पॅनल्टीला सामोरे जावं लागलेलं आहे. वेलकम. दोन्ही संघनायक आम्हाला जोडतायत. दोन्ही टीमला विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. छापा आणि काटा कॉईन उडवलं जाईल. छापाशी कॉलिंग आहे अगेन्स्ट काटा आलेला आहे. स्वराज्य स्फोट कशेली संघाच्या बाजूनी नाणेफेकीचं महत्वाचं कौल लागलेलं आहे. सामना मैदानामध्ये सुरे फक्त आपला निर्णय सांगा. कळवतो निर्णय. चालेल. चला बेस्ट ऑफ लक. लगेच आपण निर्णय कळवा. सामना संपण्याआधी तिसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू झालेला आहे. गोलंदाज निलेश क्या बात है. फलंदाज कॉट बिहान बात. स्वर्गीय कबीर निर्मल स्मृती चषक क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहायला विसरू नका. 25 नोव्हेंबर लॉर्डचा कार्यक्रम आहे. तरी सर्व इच्छुक संघांनी सहभागी राहायचं आहे. लाईव्हच्या माध्यमातून तो स्पर्धेचा लॉर्डचा कार्यक्रम आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. 6 डिसेंबर ते 12 डिसेंबर दरम्यान 3 फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा आहे. ग्रामीण एक गाव गट रेग्युलर असेल, एक गाव गट 40+ आणि नवीन 40+ चे संघ या स्पर्धेतून खेळताना पाहायला मिळतील. इथे बघूया आनंद पाटील आणि नरहरी चेंडूवर झेपावत आहेत. इथे 2 धावा पूर्ण केलेत. डीप स्क्वेअरलेग शॉर्ट लेग मध्ये आनंद पाटील आहेत. तर थर्डमॅनला हरिदास पाटील लेफ्ट आणि राईटी कॉम्बिनेशन आहे. 9 चेंडू 23 धावा. साखळी स्पर्धा तब्बल या चाचणी स्पर्धेतून नवीन 40+ संघटनेशी
संलग्न असलेले 31 संघ या स्पर्धेमधून सहभागी झालेत. नऊ 23 गोलंदाज निलेश चेंडूला सोडून दिलाय. नक्कीच आशाभूत नजरेने पाहिलं होतं फलंदाज मोहन. लाईन अँड लेन चांगली आहे. 8-23 कालिका माता कालभार आणि सोनादेवी टेमघर आपण देखील प्ले डाऊन. नक्कीच इथे मोहन बाद झालेत. निलेशची चांगली सुरुवात या ओव्हरमध्ये. डीजे अमन स्वराज्य स्पोर्ट कशिली टीम 7-23 7 चेंडू 23चं समीकरण शिल्लक आहे. स्वराज्य स्पोर्ट कशिली टीम आपला निर्णय कलमा दिनेश भंडारी जयेश ऑल टीम निर्णय कलमा फक्त इनिंगचे 7 चेंडू शिल्लक आहेत. जानमन सरवली आणि स्वराज्य स्पोर्ट कशेली यानंतरचा पुढील सामना. नक्कीच दापोडे टीमचे आज लक फॅक्टर आहेत, कारण की राजन पाटीलचा झेल सोडल्यानंतर त्यांनी तब्बल 26 धावा बनवलेत आणि आता 7 मध्ये 23 आलेले आहेत. या आकड्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता राजनच्या 26 धावा किती महाग. 4 धावसंख्येवर त्याचा झेल सोडला होता. बनवले 30. इथे अजून एक फलंदाज बाद केलाय. निलेशने या ओव्हर मध्ये तब्बल 3 फलंदाज बाद केले आहेत आणि धावा खर्च केलेत फक्त 2. वा, गुड बॉलिंग फिगर निलेश पाटील.
पाठवलाय दिनेशच्या डोक्याच्या वरून सीमा पार षटकार. जुदन आईचा बघूया विष्णू पाटील इथे हा फलटॉस होता. बघूया काय घडलंय. नक्की चांगली लाईन अँड लेंथ पाहायला मिळाली. गतीनं बीट केलाय या चेंडूवर फलंदाज मयूर चौधरीला. क्रिकेटमध्ये असा कधी कधी संदेश आपल्याला पाहायला मिळतोय. चांगल्या फलंदाजाला तुम्ही चांगल्या चेंडूवर चकवू शकत नाही, मात्र खराब चेंडूवर कधी कधी असे परिणाम आपल्याला पाहायला मिळतात. आता सामना नक्कीच दापोडी टीमच्या बाजूने आहे, कारण की 2 मध्ये 16. हा चेंडू बघूया अंद्याप ताकद झोकता आली नव्हती. झेलच्या खाली दिनेश येतोय आणि ते फलंदाज महेश चौधरी झेलबाद. आता शेवटचा एक चेंडू आहे आणि जॉली स्पोर्टचे सिनियर खेळाडू विकास पाटील, संतोष जी पाटील उर्फ पिंट्या, आपलं देखील खूप खूप स्वागत. हा मॅजिक बॉक्स मध्ये जाऊन बसायचं आहे. फलंदाजी करणाऱ्या टीमला आम्ही विनंती करतोय. नेट रन रेट आहे मित्रांनो. तुमची एक एक धाव एक एक विकेट ला खूप मोठी किंमत आहे. नक्कीच अभिनंदन दिनेश अँड अभिनंदन वीर तानाजी दापोडे आणि हडलाक जॉली स्पोर्ट कामतघर. चला हस्तांतरण करा. जॉली कामतघर टीम या पण